Hello, parents and kids. Welcome to our phonic class. In today's session, we are going to learn about C rule. पण C rule माहीत पडण्या अगोदर तुम्हाला how many vowels are there हे माहीत हवेत. म्हणजेच किती vowels आहेत बरं? A, E, I, O, U. म्हणजे पूर्ण A to Z लेटरमध्ये how many vowels are there? There are 5 vowels. आहे ना? Vowels म्हणजेच काय? स्वर. आणि उरलेले काय असतात? 21 कन्सोनंट्स असतात. काय असतात? कन्सोनंट्स असतात. मग आता ए ई आय ओ यू इथंच तर सगळी दुनिया आहे, बरोबर आहे? म्हणजेच काय तर आता आपण फोनिक जेव्हा रूल शिकवतो तेव्हा फोनिकचे जेव्हा साऊंड शिकवतो तेव्हा आपण सीचा साऊंड काय करतो? सी सेच क, सी सेच क. पण मुलं विचारतात, टीचर सी सेच क असेल, ठीक आहे, क ॲप कॅप, क टकट, बरोबर आहे. पण आपण जेव्हा सिटी लिहितो, सर्कल लिहितो, हो ना, सायकल लिहितो, तेव्हा टीचर स साऊंड का करतो बरं? का करत असेल बरं स साऊंड? तर त्यात हाच रूल आहे, रूल ऑफ सी, बरोबर आहे. मग सीचे किती साऊंड पडतात बरं? 2 साऊंड पडतात. एक वाला क आणि सेकंड असतो स. एक काय असतो? क, तो काय असतो? हार्ड साऊंड असतो. आणि दुसरा काय आहे? स, तो काय असतो? सॉफ्ट साऊंड. मग कसं लक्षात ठेवणार? कुठं क वापरणार, कुठं स वापरणार? रीडिंग करताना किंवा रायटिंग करताना कुठं सी लिहिणार, कुठं सी तर आपल्याला दोन्ही साऊंडला लिहायचं आहे, पण कुठे एस लिहायचं, कुठं सी लिहायचं ह्याचं कन्फ्युजन तर राहणार. मग सिटीला तुम्ही म्हणणार SITY, नो, SITY नाही येणार, CITY. मग तेच सांगते की कुठं सीचा उच्चार काय करायचा? स करायचा आणि कुठे क करायचा. ठीक आहे. तर पहिला रूल काय सांगतो? तर जेव्हा सी कम्स बिफोर AOU, बरोबर आहे, सी कम्स बिफोर AOU ह्या वॉवेल्सच्या अगोदर जेव्हा सी साऊंड येतो, AOU च्या अगोदर जेव्हा सी लेटर येतं तेव्हा त्याचा साऊंड काय होतो? क. तेव्हा त्याचा साऊंड काय होतो? क. हे बघा काय आलंय? सी सोबत जेव्हा ए आलंय, ठीक आहे, तर काय होतंय? क ॲप कॅप, क ॲन कॅन, क ॲम्प कॅम्प, क ऑल कॉल, हो ना. आता सी सोबत ओ आलाय, बरोबर आहे. सी सोबत कोण आलाय? ओ आलाय. तर काय होतोय? क न कॉन, क ऑट कॉट, क ऑस्ट कॉस्ट, क ऑफी कॉफी. ठीक आहे. तर इथं काय होतं लास्टला? युसेस अ, क क, क प कप, क टकट, क ल कर्ल, कर्व. ठीक आहे. तर हे काय आहेत? हे हार्ड सीचे साऊंड आहेत, बरोबर आहे. तेव्हा काय होतो? सीचा उच्चार काय करतो आपण? क करतो. सीचं प्रोनाऊन्सिएशन काय होतं? क होतं. जेव्हा सी सोबत AOU येतं, सी सोबत AOU येतं, किंवा असं लक्षात ठेवा AOU च्या अगोदर सी आला तर त्याचा साऊंड क बनतो. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे? सीचा साऊंड स केव्हा होतो? तर जेव्हा सी कम्स बिफोर वाय. सी कम्स बिफोर EIY, म्हणजेच EIY च्या अगोदर सी आला तर त्याचा साऊंड काय बनणार? स. काय बनणार? स. मग आता एक्झाम्पल काय आहेत? आता बघा, स एल सेल, स एल सेल, सिमेंट, अँड सेंट, ET सिटी, सर्कल. आणि सी सोबत वाय आल्यावर सुद्धा काय होतं? सायकल, सिलेंडर, सिरियल. कळला का फरक? कुठं क वापरणार, कुठं स वापरणार? कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. आणि फोनिक्स हा एक असा विषय आहे की जो तुम्हाला प्रॅक्टिसनीच तुम्ही परफेक्ट होणार आहात. त्यामुळं प्रॅक्टिस करत राहा, नवीन नवीन रूल माझ्यासोबत शिकत राहा. ठीक आहे.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.